इतिहासाचा अभ्यास म्हणजे काय? फक्त जुन्या राजांची नावं, सनावळ्या आणि लढायांची तारीख पाठ करणं. मला आठवतंय शाळेत असताना इतिहास म्हणजे एक प्रकारची शिक्षाच वाटायची. पण खरंच इतिहास इतकाच आहे का? की तो एक प्रकारचं गुप्तहेराचं काम आहे, जिथे जुन्या पुराव्यांचे तुकडे जोडून भूतकाळात नक्की काय घडलं असेल याचा शोध घेतला जातो? तुम्ही गुप्तहेराचं उदाहरण दिलं ना, ते अगदी अचूक आहे. आज आपण हाच विचार उलगडून पाहणार आहोत. आपल्याकडे इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित काही स्रोत आहेत, ज्यात इतिहास लेखन, पाश्चात्य परंपरा यावर लक्ष केंद्रित केलं आहे. पण आपण फक्त परीक्षेपुरती चर्चा नाही करणार आहोत. आज आपण एक प्रवास करणार आहोत. हा प्रवास आहे त्या काळापासून, जेव्हा भूतकाळ फक्त गोष्टी आणि गाण्यांमध्ये जिवंत होता, ते आजच्या काळापर्यंत, जिथे इतिहास एखाद्या वैज्ञानिक प्रयोगाइतकाच काटेकोरपणे तपासला जातो. हा प्रवास आहे इतिहासाच्या जन्माचा. वाव! म्हणजे आज आपण फक्त काय घडलं हे नाही, तर ते आपल्याला कसं कळलं ह्याचा शोध घेणार आहोत. चला तर मग मुळापासून सुरुवात करूया. इतिहास लेखन किंवा हिस्टॉरिओग्राफी हा शब्द खूप मोठा वाटतो. सोप्या भाषेत याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर इतिहास लेखन म्हणजे इतिहासाचं डिटेक्टिव्ह काम. भूतकाळातून आपल्याला जे काही पुरावे मिळतात, जुनी पत्र, भांडी, शिलालेख, काही, त्यांचा तपास करून नक्की काय घडलं असेल याचा एक तर्कशुद्ध अंदाज बांधून त्याची गोष्ट लिहिणं. आणि हे काम जो करतो तो इतिहासकार. महत्वाचं म्हणजे हा फक्त घटनांचा संग्रह नाही, त्या घटना एकामागोमाग एक का घडल्या याचा अर्थ लावणं महत्वाचं आहे. एक मिनिट. तुम्ही म्हणालात गोष्ट लिहिणं आणि अंदाज बांधणं. याचा अर्थ इतिहासकार भूतकाळातली प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी लिहित नाही, तर त्याला काय महत्वाचं वाटतं ते निवडतो. मग असं होत नाही का की दोन वेगवेगळे इतिहासकार एकाच घटनेवर पूर्णपणे वेगळा इतिहास लिहू शकतात? मग खरा इतिहास कोणता मानायचा? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि इथेच या विषयाची गंमत आहे. हो, दोन इतिहासकार एकाच घटनेकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतात, कारण भूतकाळातल्या प्रत्येक सेकंदाची नोंद ठेवणं शक्यच नाही. इतिहासकार निवड करतो, पण ही निवड मनमानी नसते. तो कोणत्या गोष्टी निवडतो आणि त्याची मांडणी कशी करतो हे त्याच्या वैचारिक दृष्टिकोनावर अवलंबून असतं, पण त्याला प्रत्येक दाव्यासाठी भक्कम पुरावा द्यावा लागतो. त्यामुळे खरा इतिहास कोणता यापेक्षा कोणता इतिहास जास्त पुराव्यांवर आधारित आणि तर्कशुद्ध आहे हा प्रश्न जास्त महत्त्वाचा ठरतो. म्हणजे इतिहास हा दगडावर कोरलेली अंतिम रेषा नाही, तर पुराव्यांच्या आधारावर सतत चालणारी एक चर्चा आहे. ही खूपच रंजक आहे. पण ही चर्चा किंवा ही लिहिण्याची परंपरा सुरू होण्याआधी काय? मला हे वाचून आश्चर्य वाटलं की जगभरातल्या प्राचीन संस्कृतींमध्ये आजच्यासारखं इतिहास लिहून ठेवण्याची सवयच नव्हती. मग ते आपला भूतकाळ कसा लक्षात ठेवत होते? त्यांना भूतकाळाची जाणीव आणि जिज्ञासा नक्कीच होती, पण ती व्यक्त करण्याची साधनं वेगळी होती. विचार करा, जेव्हा कागद नव्हता, लिपी नव्हती, तेव्हा तुम्ही तुमच्या मुलानातवंडांना तुमच्या पूर्वजांचे पराक्रम कसे सांगाल? तुम्ही गोष्टी सांगाल, गाणी म्हणाल, चित्र काढाल. बरोबर. गुहामधली चित्र, पोवाडे, लोकगीतं या सगळ्यांतूनच तर ते आपला वारसा पुढे नेत होते. अगदी तसंच. पूर्वजांच्या पराक्रमाच्या गोष्टी, सामाजिक स्थित्यंतरे पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी गुहाचित्रे, कथाकथन, गाणी आणि पोवाडे यांचाच वापर व्हायचा. ही एक प्रकारे मौखिक परंपरा होती. पिढ्यानपिढ्या स्मृती जतन करण्याची एक जिवंत पद्धत. आणि गंमत म्हणजे आजचे इतिहासकार त्याच मौखिक परंपरांचा आणि गुहाचित्रांचा पुरावा म्हणून अभ्यास करतात, त्या काळातील समाज समजून घेण्यासाठी. म्हणजे ज्या गोष्टी एकेकाळी इतिहास सांगण्याचं माध्यम होत्या, त्या स्वतः इतिहासाच्या अभ्यासाचं साधन बनले आहेत. पण मग या मौखिक परंपरेतून लिखित परंपरेकडे आपण कधी वळलो? ती पहिली ठिणगी कधी पडली? आपल्या स्रोतांमध्ये एका अतिशय जुन्या दगडी शिलालेखाचं चित्र आहे. ही गोष्ट वरवर साधी वाटेल, पण ही इतिहासाच्या एका मोठ्या क्रांतीची सुरुवात होती. विचार करा, हजारो वर्षांपूर्वी कोणीतरी ठरवलं की ही घटना महत्त्वाची आहे, ही विसरता कामा नये, आणि त्यांनी ती दगडावर कोरून ठेवली. हीच तर इतिहास लिहिण्याची पहिली ठिणगी होती. हे चित्र फ्रान्सच्या लुव्र संग्रहालयातल्या शिलालेखाचं आहे, बरोबर? हा जगातला सर्वात जुना शिलालेख मानला जातो. तो कुठला आहे आणि त्यावर काय आहे? हो, हा शिलालेख मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमधील आहे, जो आजच्या इराकमधील प्रदेश आहे. आणि तो सुमारे 4500 वर्षांपूर्वीचा आहे.
यावर 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद आहे. जर तुम्ही चित्रात नीट पाहिलं तर सैनिक ढाली आणि भाले घेऊन एका शिस्तबद्ध रांगेत चालले आहेत आणि एक सेनानी त्यांचं नेतृत्व करतोय. 4,500 वर्षांपूर्वी घडलेल्या एका युद्धाची नोंद. पण त्यांनी युद्धासारखी घटनाच का निवडली असेल कोरण्यासाठी? यातून ते समाजाबद्दल काय कळतं? उत्तम प्रश्न. यातून हे दिसतं की त्या समाजासाठी विजय, पराक्रम, राज्याच्या सीमा या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. कदाचित तो राजा आपल्या विजयाची नोंद करून स्वतःला अजरामर करू इच्छित असेल. पण कारण काहीही असो, महत्त्वाचं हे आहे की इथे पहिल्यांदा घडून गेलेल्या घटनेची लिखित स्वरूपात नोंद झाली. इथूनच इतिहास भविष्यासाठी जपण्याची परंपरा सुरू झाली असं म्हणता येईल. आपण पाहिलं की मेसोपोटेमियामध्ये घटना लिहून ठेवण्याची सुरुवात झाली. पण फक्त घटना लिहून ठेवणं म्हणजे इतिहास नव्हे. तिथून आजच्या शास्त्रशुद्ध इतिहासापर्यंतचा प्रवास कसा झाला? काय बदललं की आपण त्याला आधुनिक म्हणू लागलो? खूप मोठा बदल झाला. साधारणपणे 18व्या शतकात युरोपमध्ये वैज्ञानिक क्रांती झाली. लोक प्रत्येक गोष्टीकडे चिकित्सकपणे पाहू लागले. प्रत्येक गोष्टीमागे का आणि कसे असे प्रश्न विचारू लागले. हाच दृष्टिकोन इतिहासाच्या अभ्यासातही आला आणि यातूनच आधुनिक इतिहास लेखनाची 4 मुख्य वैशिष्ट्य जन्माला आली. ही वैशिष्ट्ये म्हणजे एक प्रकारे इतिहासाच्या डिटेक्टिव्ह कामाचे 4 नियम आहेत. ठीक आहे. तर पहिला नियम काय आहे? पहिला नियम म्हणजे याची पद्धत शास्त्रशुद्ध आहे. म्हणजे मला वाटतं असं झालं असेल असं म्हणून चालत नाही. याची सुरुवात योग्य प्रश्न मांडण्यापासून होते. उदाहरणं, शिवाजी महाराज आग्र्याहून कसे सुटले हा एक प्रश्न झाला. मग त्याचं उत्तर पुराव्यांच्या आधारे शोधायचं. आणि दुसरा नियम? दुसरा नियम म्हणजे हे प्रश्न मानवकेंद्रित असतात. म्हणजे इतिहासाच्या केंद्रस्थानी माणूस असतो. त्याने घेतलेले निर्णय आणि त्याने केलेल्या कृती असतात. देवाच्या इच्छेमुळे युद्ध झालं किंवा अपशकुन झाल्यामुळे राजा हरला अशा दैवी किंवा काल्पनिक गोष्टींना इथे स्थान नाही. माणूस आणि त्याचे निर्णय महत्वाचे. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे इतिहासाला दैववादातून बाहेर काढून माणसाच्या कर्तृत्वावर आणून ठेवलं. पण तुम्ही म्हणालात की माणूस आणि त्याचे निर्णय महत्वाचे आहेत. मग धर्म आणि श्रद्धा यांचा मानवी समाजावर जो प्रचंड प्रभाव पडला आहे, त्याचा अभ्यास इतिहासकार कसा करतात? ते या 2 गोष्टींमध्ये ताळमेळ कसा साधतात? अप्रतिम प्रश्न. इतिहासकार धर्माचा किंवा श्रद्धेचा अभ्यास दैवी सत्य म्हणून करत नाहीत, तर माणसाच्या जीवनावर परिणाम करणारी एक शक्तिशाली व्यवस्था म्हणून करतात. म्हणजे देवाने चमत्कार केला का हा प्रश्न इतिहासकार विचारणार नाही, पण त्या चमत्कारावर विश्वास ठेवल्यामुळं लोकांच्या वागण्यात काय बदल झाला हा प्रश्न नक्की विचारेल. फरक लक्षात येतोय का? प्रभाव अभ्यासला जातो, घटनेची सत्यता नाही. समजलं. आता तिसरा नियम कोणता? तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम. प्रत्येक उत्तराला विश्वसनीय पुराव्यांचा आधार लागतो. इतिहासकाराच्या तर्काला किंवा कल्पनाशक्तीला तेव्हाच किंमत आहे जेव्हा त्याला पुराव्याचं बळ मिळतं. आणि तो पुरावा खरा आहे की खोटा हेही तपासावं लागतं. उदाहरणार्थ, एखादं जुनं पत्र मिळालं तर त्या काळात तसाच कागद वापरला जायचा का? ती भाषाशैली त्या लेखकाशी जुळते का? हे सगळं तपासावं लागतं. म्हणजे प्रत्येक पुरावा आधी फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासल्यासारखा तपासला जातो. आणि चौथा नियम म्हणजे या सगळ्याचा उद्देश काय आहे? तर माणसाने भूतकाळात ज्या कृती केल्या त्यातून शिकून मानवजातीची आजपर्यंतची वाटचाल कशी झाली याचा वेध घेणे. आपण चुकांमधून काय शिकलो, प्रगती कशी केली आणि आज आपण इथे कसे पोचलो हे समजून घेणं. म्हणजे ही 4ही वैशिष्ट्ये पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते. आधुनिक इतिहास लेखकांनी इतिहासाला देवांच्या किंवा नशिबाच्या हातातून काढून माणसाच्या हातात आणून ठेवलं. असं का घडलं? याचं उत्तर दैवी इच्छा होती असं न देता माणसांनी घेतलेल्या निर्णयांचे आणि केलेल्या कृतींचे काय परिणाम झाले हे पुराव्यांच्या आधारे शोधणं हाच आधुनिक इतिहासाचा गाभा आहे. अगदी अचूक. तुम्ही 4ही नियमांचा आत्मा एका वाक्यात सांगितला. आपल्या स्रोतांमध्ये एक आकृती दिली आहे जी या संपूर्ण प्रक्रियेला दर्शवते. इतिहासाची मांडणी असं तिचं नाव आहे. ही प्रक्रिया खरोखरच एखाद्या मोठ्या केसच्या तपासासारखी दिसतीये. आपण या तपासाच्या पायऱ्या समजावून घेऊ शकतो का? नक्कीच. ही आकृती म्हणजे इतिहासकाराचा रोडमॅप आहे. समजा आपल्याला एका जुन्या किल्ल्यात काही कागदपत्र सापडली तर आपलं काम कसं सुरू होईल? पहिली पायरी आहे साधनांचे चिकित्सक संशोधन. म्हणजे ही कागदपत्र खरी आहेत की बनावट? ती कोणी लिहिली असतील, का लिहिली असतील? आधी या पुराव्याचीच कसून तपासणी करायची. ठीक आहे, पुरावा खरा आहे सिद्ध झालं.
मग पुढे काय? मग दुसरी पायरी येते, ऐतिहासिक माहितीचे संकलन करणे आणि बदलांना कारणीभूत प्रक्रियांचे स्वरूप समजून घेणे. म्हणजे त्या कागदपत्रांमधली सर्व माहिती गोळा करायची, त्याचबरोबर त्या काळातील इतर उपलब्ध माहितीशी ती जोडून पाहायची. त्या काळात समाजात काय बदल होत होते, राजकारणात काय उलथापालथ होत होती, हे समजून घ्यायचं. म्हणजे त्या पुराव्याला एका मोठ्या चित्राचा भाग बनवून पाहायचं. यानंतर प्रश्न विचारायची वेळ येते, बरोबर? किंवा त्या काळात अचानक हा नवीन कायदा का लागू करण्यात आला? आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी एक तात्पुरता अंदाज बांधावा लागतो, हो ना? त्यालाच चौथी पायरी म्हणतात संभाव्य परिकल्पना मांडणे. इंग्रजीत याला हायपोथिसिस म्हणतात. म्हणजे एक तर्कशुद्ध अंदाज बांधायचा. कदाचित दुष्काळामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिघडली असेल आणि म्हणून हा कायदा आणला असेल. हा झाला आपला हायपोथिसिस. हा फक्त एक अंदाज आहे, जो अजून सिद्ध व्हायचा आहे. आणि तो सिद्ध करण्यासाठी शेवटची पायरी कोणती? शेवटची आणि निर्णायक पायरी. आपल्या हायपोथिसिसला किंवा अंदाजाला इतर सर्व पुराव्यांच्या आणि संदर्भांच्या कसोटीवर तपासून पाहणे. ती घटना नक्की कुठे आणि केव्हा घडली, म्हणजे स्थलकाल संदर्भ, हे तपासणे. इतर इतिहासकारांनी त्या विषयावर काय म्हटलंय ते अभ्यासणे. या सगळ्या चाचण्यांमधून जर आपला अंदाज टिकला तरच आपण इतिहासाची एक सुसंगत मांडणी करू शकतो. वाव! म्हणजे ही एक प्रचंड सखोल आणि शिस्तबद्ध प्रक्रिया आहे. यात कुठेही व्यक्तिगत मत किंवा कल्पनेला वाव नाही. प्रत्येक गोष्टीला पुराव्याचा आणि तर्काचा आधार लागतो. हे समजल्यावर इतिहासाच्या पुस्तकाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. ते फक्त माहितीचं संकलन नाही, तर एका मोठ्या बौद्धिक परिश्रमाचं फळ आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच इतिहासकार होणं हे सोपं काम नाही. त्याला भाषा आणि लिपी तज्ज्ञांची मदत लागते. जुना कागद ओळखणाऱ्या जाणकारांची मदत लागते. त्याला एकाच वेळी अनेक भूमिका निभाव्या लागतात. तो एक गुप्तहेर आहे, एक शास्त्रज्ञ आहे आणि शेवटी पुराव्यांच्या आधारे एक तर्कशुद्ध गोष्ट सांगणारा कथाकारही आहे. तर आजच्या या चर्चेतून हे अगदी स्पष्ट झालं की इतिहास हा केवळ भूतकाळातल्या घटनांचा धुराळा नाही, तर तो एक जिवंत आणि काटेकोर शास्त्र आहे. त्याची स्वतःची एक संशोधन पद्धत आहे, जी आपल्याला भूतकाळात डोकावून पाहण्याची एक विश्वासार्ह खिडकी देते. हो, आणि इतिहास कसा लिहिला जातो हे समजून घेतल्यावर आपण इतिहासाचे अधिक सजग वाचक बनतो. मग आपल्यासमोर कोणतीही माहिती आली की आपण आपोआप प्रश्न विचारू लागतो, ही माहिती कुठून आली, ती कोणी लिहिली, यामागे त्यांचा कोणता दृष्टिकोन असू शकतो. ही चिकित्सक वृत्तीच या अभ्यासाचं खरं यश आहे. आणि इथेच माझ्या मनात एक शेवटचा विचार येतो. आपण पाहिलं की इतिहासकाराचा दृष्टिकोन इतिहास लेखनावर परिणाम करतो. तो कोणत्या गोष्टी निवडतो हे महत्त्वाचं ठरतं. मग असा विचार मनात येतो की आपण जो इतिहास शिकतो त्यात भूतकाळातील कोणत्या गोष्टी किंवा कोणाच्या कथा सांगायच्या राहून गेल्या असतील आणि का?